नमस्कार मंडळी. आज 15 ऑगस्ट. आज आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला. पण स्वतंत्र झाला तरी मी एक व्हिडिओ याच्यावर बनवलेला आहे याआधी. आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये जागोजागी पांढरे शुभ्र कपडे घालून झेंडे हातात घेऊन जनता मला दिसून राहिलेली आहे. कितीतरी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात, थाटामाटामध्ये चांगल्या चमकावून धमकावून पांढरे शुभ्र कपडे घालून पाठवतात, झेंडा हातात देऊन. आज 15 ऑगस्ट आहे म्हणून. पण कधी त्यांना महापुरुषांचे धडे शिकवल्या जात नाही, कधी अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवल्या जात नाही. आज जागोजागी जिथे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे फोटो लागलेले आहे, फक्त तिथे फोटो काढण्यासाठी जातात, फोटो काढून येतात घरी वापस, आणि आजचा दिवस पांढरे शुभ्र कपड्यावर खतम होऊन जातो. पण वर्षभर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आठवत नाही. महापुरुषांचे धडे वर्षभर शिकवल्या जात नाही. काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे धडे शिकवले जात नाही, यांच्या विचारावर चालायला शिकवल्या जात नाही. आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तिरंगा रॅली काढून राहिले होते. तिरंगा रॅलीमध्ये कितीतरी लोक सहभागी झाले, पण मुख्यमंत्री आपल्याला देशप्रेम शिकवून राहिला. विचार करा, म्हणजे आपण तर देशद्रोहीच आहो ना. या प्रकारचे विचार त्याच्या मनात असू शकतात, मला असं वाटते. आज माझ्या मुलाला मी शाळेत नाही पाठवलं. आज काळे कपडे घालून मी आणि माझा मुलगा सरकारच्या ध्येय धोरणाला, चुकीच्या ध्येय धोरणाला विरोध करण्याकरिता, जाहीर निषेध दर्शवण्याकरिता काळे कपडे घालून आज घराबाहेर निघालो आम्ही. तुम्ही बघू शकता, डॉक्टर बाबासाहेबांचं एक वाक्य होतं, इथे बघू शकता तुम्ही, 100 वर्ष शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा. बरोबर आहे. पण काय होऊन राहिलेलं आहे, आपली जी येणारी पिढी आहे, आपले जे मुलं बाळ आहे, ते वाघ नाही डुक्कर बनून जगून राहिलेले आहे. चुकीच्या विचारांना जगून राहिलेले आहे, चुकीच्या ध्येय धोरणांना जगून राहिलेले आहे, ते अंधभक्त बनून राहिलेले आहे. मला असं वाटते, माझा मुलगा डॉक्टर, इंजिनियर, वकील नाही झाला तरी चालते, पण पैसे कमवायची मशीन झालाच नाही पाहिजे. एक चांगला व्यक्ती, समजदार नागरिक बनला पाहिजे भारत देशाची, अशी माझी आज भारत देशातील जनतेस नम्र विनंती. आणि माझा मुलगा ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा महापुरुषांचे धडे माझ्या मुलाला शिकवले पाहिजे. आणि तुमच्याकडनं मी ही अपेक्षा करतो का तुमच्या मुलाबाळांना सुद्धा महापुरुषांचे धडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचे धडे वर्षभर शिकवल्या गेल्या पाहिजे. एका दिवसाची पांढऱ्या कपड्याची चमक धमक देशाला दाखवण्याची गरज नाही का आम्ही किती देशभक्त, देशप्रेमी आहोत म्हणून. देशासाठी काहीतरी करावं लागते, ते महत्वाचं आहे. धन्यवाद.